नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आज आहे ना घुगरोल या ठिकाणी आरोन नर्मदा परिक्रमेची सुरुवात करत आहे। घुगरोल इथे आश्रम आहे, हा आश्रम आहे आणि पहिली जी आहे ना आपण नर्मदा माईचं दर्शन घेणार आहे या ठिकाणी। बघा नर्मदा मैयाचं दर्शन घेतल्याच्या नंतर भोलेनाथांचं दर्शन घेणार या ठिकाणी। भोलेनाथांचं दर्शन हे पहा आणि हा ओम नमः शिवाय हा जो घुगरोल गाव आहे हे जे समोर दिसतंय हे बरोबर नर्मदा मैयाच्या आणि जंगलामध्ये वसलेलं गाव आहे या ठिकाणी। आणि जंगलात वसलेलं गाव आहे मस्त। या ठिकाणी जर पाहिलं तर जय श्रीरामांची मूर्ती आहे, जुनं भरपूर असं आहे। आणि हे मुंबईचे सेवा देणारे परिक्रमावासी आहे या ठिकाणी आणि मुंबई पुण्याचे आलेले आहेत या 3 लेडीज त्या जर पाहिल्या तर। आणि हे नर्मदा मैया आहे, मग नर्मदा मैयाच्या शेजारी बरोबर घुगरोल हे गाव या महारेवा आश्रम या ठिकाणी पाहिलं तर नर्मदे या ठिकाणी बघा आजच्या आश्रम आहे ना जी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आहे ना। हे बघा हा नर्मदा परिक्रमा घुगरोल नर्मदा कुटी आश्रम आहे या ठिकाणी। हा पाहिला तर नमामि देवी नर्मदे शिवाजी दरबार पण आहे, जय माता दी आहे। आणि या ठिकाणी सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आणि मैयाची आरती करून आणि भोलेनाथांचे दर्शन घेऊन या ठिकाणी जी परिक्रमेची सुरुवात केलेली आहे आजच्या। आणि आपण आपल्याला सुरुवातीलाच गव्हाची शेती आणि नर्मदा मैयाचं पण लगेच दर्शन होतं या ठिकाणी। आणि बरोबर किनाऱ्यावरती आहे ना हा आश्रम होता या ठिकाणी जर पाहिलं तर। आणि भरपूर परिक्रमाशी सेवा देण्यासाठी येत असतात या ठिकाणी। हे पहा आपल्याला जर सेवा द्यायची असेल तर आपण पण येऊ शकता जी परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन घेऊ शकता आजच्या दिवसाचे। आणि आपण नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन आपल्याला जे काही मागायचं असेल ते पण मागू शकता मैयाकडे, मैया देते हे 100%। नर्मदे हर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गव्हाच्या शेतीतून जात असताना आपल्याला लागल्या त्या नर्मदा मैया किनारे लगेच त्या लागल्यात त्या मिरची आपल्याकडे मिरची म्हणतात, इकडे लंका म्हणतात। लंकाराम हे बघा हे लंकाराम आहे सगळ्या नर्मदा मैया किनारे किती सुंदर अशा येतात बिना फवारणीच्या या ठिकाणी जर पाहिलं तर। नर्मदे हर या ठिकाणी बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आम्ही घुगरोल या ठिकाणावरून आहे ना पुढे आम्हाला पिठाहेर या ठिकाणी जाण्यासाठी एक नर्मदा मैया किनारा मार्गे असा थोडासा कठीण आणि थोडासा चांगलाही रोड म्हणता येईल। आणि ह्या रस्त्यावरती भरपूर अशा प्रमाणामध्ये ना मिरचीचं पीक लावलं गेलेलं आहे, भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटो, वांगी असं भरपूर प्रमाणामध्ये। आणि उतरण्यासाठी बघा असे नर्मदा मैयाला आहे ना छोटे झरणे आहे ना मिळतात येऊन या ठिकाणी। जर असं पाहिलं तर असं ठिकाणी का भगवान सूर्यदेवाचं पण दर्शन घेऊ शकता आपण या ठिकाणी। तर असं हे पहा एक असं लसूण पण लावलेलं आहे आणि टोमॅटो, बटाटे भरपूर असे नर्मदा मैया किनारी। आता मिरची बघा कितीतरी एवढ्या सुंदर मिरच्या येतात ना या ठिकाणी, कारण असं एक तिथे आहे ना फवारणी नाही आहे, बिना फवारणीचं सर्व पीक आहे या ठिकाणी। आणि खाण्यासाठी पौष्टिक आहे। आम्हाला जे येतं ना ते हे लोकच देतात, इथले शेतकरी असतात ना ते परिक्रमावासींसाठी सेवा करत असतात। आणि असा बघा याचे गवत आहे हे सर्व, त्या गवतातून मार्ग आहे। सकाळी आम्ही या ठिकाणी त्या गवतामध्ये सकाळी 7, 7:30, पावणे 8 झालेले आहेत आणि या गवतातून चाललेलो आहे। सकाळी आजची जी परिक्रमेची सुरुवात केली असेल 7च्या आधीच केलेली आहे। आणि नर्मदा मैयाचे हे जल आहे, आज नर्मदा मैया आज लय स्पीडने आज वाहते,
कारण आम्ही रोज किनारी आहे, पण रोजच्यापेक्षा आज नर्मदा मैयाचं स्पीड जास्त आहे. या ठिकाणी बघा, इथं आहे ना एक खाली लय मोठी खड्डा आहे आणि याच्या खालून पाणी चालू आहे, झरणं आहे. याच्यावर असं वर जाण्यासाठी थोडंसं लाकडाचं बनवलं आहे आणि तिथून वरून येणार आम्ही या ठिकाणी सावकाश. कारण एकदम खाली खोल असं माणूस जाईल खाली, असं एवढा मोठा झरणा होता. कारण त्याच्यावर जाण्यासाठी असा मार्ग बनवला आहे. आणि याच ठिकाणी थोडंसं नर्मदा तो इथे सुद्धा झरणा आहे, छोटासा आवाज येत असून आपल्याला. ओके, असे झरणे आहेत ना नर्मदा मैयाला ना मिळण्यासाठी येत असतात या ठिकाणी. हे बा, तर असा मार्ग आहे. ते थोडंसं इथे काहीतरी पीक असेल ते काढले, त्याच्यामुळं थोडं मैदान झालं. नाहीतर इथे सर्व पिकं असतात त्या डोंगरावरती. अशी हे नर्मदा मैयाच्या किनारी पिके काढत असतात. तिकडनं पण बघा त्या ठिकाणी पण पिके आहेत, अशी पीक काढत असतात हे लोक. आणि आम्ही या ठिकाणीच्या दक्षिण तटावरती आणि उत्तर तटावरती असताना तेव्हा का ती पलीकडे एक आश्रम दिसतो एका याच्या खाली, त्या आश्रमावरती आम्ही राहिलेलो. तो आश्रम होता, त्या आश्रमावरती राहिलेलो आम्ही. तिथे ना अलिबाग रोहा, अलिबागचे आहे ना परिक्रमाची सेवा देण्यासाठी होती त्या ठिकाणी. आणि आज राहिलो होतो ते ना काही पुण्यातले आणि काही नागपूर आणि काही मुंबईचे जे महिला येतात सेवा देण्यासाठी ते होते. ते घुगरोल गाव या ठिकाणी होतं, नर्मदा कुटी आश्रम दक्षिण तटावरती. आता याच ठिकाणावरून तर इथे जे पीक हे काकडीचं घेतलेलं आहे या ठिकाणी. हो, काकडी. आता ही मैया चालली काकडी तोडायला. हो का, काकडी घे. हो, ही काकडी घेणार. बस 2 बस, बस आहे 2 सगुण्या बस. आणि बघा हे वांगी, हे बघा हे वांग्याचे पीक आहेत, मोठमोठी वांगे आहेत या ठिकाणी. हिने आता एवढे मोठी काकडी आणली बघा या ठिकाणी बघा. आणि असं पीक आहे, मिरची आहे, सर्व मिरची आहे, मिरची मिरची मिरची. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी नर्मदा मैया बघा त्या आहे ना दक्षिण तटाला आहे ना, देव तटाला किती चिटकून गेलेली आहे. आणि या ठिकाणावरून आहे ना दक्षिण तटाला किती आहे ना पाहिली ना मोकळी जागा आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर आपण भरपूर किनाऱ्याने आहे या साईडनी, नर्मदाजी आहे ना त्या साईडनी या ठिकाणी. आणि आम्ही जे चाललेलो आहे ना आजच्या ज्या 14 तारीख आहे, 14 तारखेचा हा परिक्रम, 13 तारखेचा परिक्रमाचा दिवस आहे हा या ठिकाणी. आणि 13 तारखेच्या आजच्या दिवशी चाललेलो आहे तर घुगरोल या ठिकाणावरून पिठायर गेलेलं आहे. आता पिठायरपासून आता पुढे जायचं आहे आम्हाला. तर थोडे थोडे आम्ही आहे ना परिक्रमाचा आहे ना मार्ग आहे ना कमी कमी करीत चाललेलो आहे या ठिकाणी. ही जे आहे गव्हाची शेती आहे, गव्हाच्या शेतीच्या बाजूने आता गहू काढायला सुरुवात केलेली आहे, गहू काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पण ज्या नर्मदा मैया जे तिकडनं गेले ना भरपूर असं मैदान झालेलं आहे या नर्मदा मैयाच्या ह्याच्यामध्ये. आणि हा पवित्र असा ज्या पितृतट आहे, हा पितृतटावरून चाललेलो आहे, पितृदेवांचा तट आहे हा. आणि पलीकडचा तो उत्तर तट तर देवांचा तट. आणि असं कधी कधी त्या अशा ह्याच्यातून जावं लागतं, त्या ठिकाणी पाहिलं जातो असं जावं लागतं. आणि आम्ही चाललेलो आहे असं मैदानातून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा राम जानकी मंदिर आहे आणि हा मंदिर आहे राम जानकी. आणि या ठिकाणी जे नर्मदा मैयाचा राम जानकी घाट म्हणतो आपण या ठिकाणी. आणि नर्मदा मैयाचं या बहुत पवित्र स्थान आहे राम जानकीचं या ठिकाणी, जे तपस्थली आहे. आणि आता या ठिकाणी तर मंदिरवरती आता बघूया, वरती जाण्याचा प्रयत्न करतो आहे दर्शनासाठी.
आणि इथे सर्व इथली लोक आहे ना इथे या घाटावरती ना स्नान करण्यासाठी येतात. पवित्र असं स्थळ आहे आणि इथं भोजन प्रसादी करतात, भोजन करतात आणि कन्या भोजन घालतात या ठिकाणी या घाटावरती. असा घाट आहे, पवित्र घाट आहे. नर्मदा मैयाने इथं टन मारले ना 2 भागातून विभागलेली आहे. सुंदर असा घाट आहे या ठिकाणी पाहिलं तर. नर्मदे हर आणि वरती जाण्याचा प्रयत्न करूया. नर्मदे हर, नर्मदे हर. या ठिकाणी बघा राम जानकी मंदिराचा हा घाट आहे आणि या घाटावर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे. राम जानकी मंदिर पहिल्यांदाच आम्हाला हे मंदिर लागलेले आहे असं एवढ्या परिक्रमेमध्ये. परिक्रमा दक्षिण आणि उत्तर तटावरती, आता हे दक्षिण तटावरती आहे राम जानकी मंदिर. नर्मदे हर. हे बघ बिलथारी घाट आहे, हा बिलथारी घाटावरती आहे आणि इथे हनुमानांची मूर्ती आहे मोठी या ठिकाणी. नर्मदे दर्शन घेऊ शकता हनुमान. तर हा श्री चौ अनंत सिंहजी मलगुजार इथं लीलदानिश लाखा बिलथारी घाट आहे या ठिकाणी. हा सर्व घाट आहे नर्मदा मैया किनारी. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपण राम जानकी मंदिरावरती चाललेले आहे दर्शनासाठी या ठिकाणी आणि मंदिराचं दर्शन घेऊ. सर्वात आधी आपल्याला इथे या ठिकाणी जय श्रीराम पहा, गणपती, जे हनुमानची मूर्ती, त्यानंतर आपल्याला हे बघा राम जानकी मंदिर, पण राम दरबार म्हणतो ना या ठिकाणी. राम दरबार दर्शन घेऊ शकतो आपण या ठिकाणी. दर्शन घ्या आणि हे बरोबर नर्मदा मैया किनारी आहे या ठिकाणी. आपल्याला या खिडकीमधून आहे ना नर्मदा मैयाचंही दर्शन होतं आहे बघा. ही जी खिडकी आहे या ठिकाणावरून, ही अशी खिडकी आहे. ह्या अशा खिडकीतून तुम्हाला दाखवतो आहे, दर्शन होतं आहे या ठिकाणी. हे पहा राम जानकी मंदिर कितीतरी वरून दिसतंय, वर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी बघा नर्मदा मैयाचं किती स्पीड आहे या ठिकाणी. जर पाहिलं तर इथं आहे ना बेट तयार झाले, तिकडनं त्या भागातूनही गेले, त्या भागातूनही गेली नर्मदाजी या ठिकाणी. आणि ही गव्हाची शेती ह्या शेतातून चाललेलं आहे. नर्मदांनी टर्न मारलेलं आहे. आता आम्हाला आहे ना एक पुढे जाण्यासाठी आहे ना राम जानकीमध्ये किकवारा घाट या ठिकाणी चाललेलं आहे. आता हाय बा या ठिकाणी. आता एक स्पीड किती आहे नर्मदाजीला, आता एवढं फुल स्पीडने चाललेली या ठिकाणी, टर्न मारून चाललेली. हे बघा अशी गेलेली. नर्मदे हर. नर्मदे हर. या ठिकाणी बघा राजगिऱ्याची शेती आहे इथं सर्व या ठिकाणी. हे बघा नर्मदा मैया किनारी आहे आणि या राजगिऱ्याच्या शेतामध्ये आम्ही या ठिकाणी. हे बघा संपूर्ण असं राजगिरा आहे. नर्मदे हर. या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा मैयाचं विशाल असं रूप या ठिकाणी. किती सुंदर रूप आहे बघा नर्मदा माईचं विशाल असं रूप. आणि आम्ही थोडंसं ह्या किनाऱ्यामार्गे आहे ना, हा किनारा कठीण आहे या ठिकाणी. ज्या ठिकाणी आम्ही चाललो आहे कठीण किनाऱ्यामार्गे चाललेलो आहे आणि आता आम्हाला हा कठीण किनारा मार्ग लागणार आहे. नर्मदे हर. अरे बघा हा कठीण मार्ग, हे कठीण आहे या ठिकाणी आणि कठीण मार्गावरती चाललेलो आहे. सगुण्या नर्मदे हर. हे बघा चला. नर्मदे हर.